मित्रांनो, जगात अशी अनेक प्राचीन ठिकाणं आहेत ज्यांचं रहस्य आजही लोकांना आश्चर्यचकित करतं। राजस्थानच्या वालुकामय मातीत सुद्धा अशीच अनेक रहस्य दडलेली आहेत। याच मातीत कुलधारा नावाचं एक गाव होतं जे एका रात्रीत अचानक गायब झालं होतं। सोबत आशिया खंडातील सगळ्यात भयावह ठिकाण भानगडचा किल्ला सुद्धा याच मातीत आढळून येतो। ज्याप्रमाणे भानगडचा किल्ला हा शापित मानला जातो, जिथं रात्री राहता येत नाही, त्याचप्रमाणे राजस्थानच्या बार्मेर जिल्ह्यात एक असं मंदिर आहे जिथं रात्री कोणीही फिरकत नाही, कारण रात्री या मंदिरात जो कोणीही थांबतो त्याचं रूपांतर दगडात होतं अशी मान्यता आहे। शिवाय या मंदिरातून संध्याकाळनंतर कोणीही परतलं नसल्याचं येथील लोक सांगतात। तर चला मग जाणून घेऊयात या मंदिराविषयी काही रहस्यमय गोष्टी। किराडू मंदिर को क्यों कहा जाता है? शापित मंदिर। सूरज ढलने के बाद कोई नहीं जाता अंदर। मंदिर में आज भी मौजूद है महिला के पत्थर की मूर्ति। राजस्थानच्या बार्मेर जिल्ह्यापासून 30-35 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर किराडू मंदिर म्हणून ओळखलं जातं। किराडू हे 5 मंदिरांची सुंदर साखळी आहे, परंतु त्यापैकी फक्त विष्णू मंदिर आणि शिव मंदिर काहीशे चांगल्या स्थितीत आहेत, तर बाकीचे भग्नावस्थेत बदललेली आहेत। ही मंदिरं कोणी बांधली हे कोणासही ठाऊक नाही, परंतु मंदिराची रचना पाहता ती दक्षिणेतील गुर्जरा प्रतिहार राजघराण्याच्या किंवा संगम राजघराण्याच्या काळात बांधली असावीत असा अंदाज येतो। ही मंदिरं भगवान शिवाला समर्पित असून मंदिरात खजुराहोसारखी कलाकुसर पाहायला मिळते, म्हणूनच लोक याला राजस्थानचं खजुराहो असेही म्हणतात। किराडू मंदिर शतकानुशतके जुनं असून येथे 11व्या शतकातील शिलालेख आजही पाहायला मिळतात। खरं तर येथील शिल्पकला पाहण्यासारखी आहे, मात्र शापांच्या कथांमुळे हे मंदिर अनेकदा ओसाडच राहतं। विशेषतः संध्याकाळी येथे पूर्ण शांतता असते। स्थानिक लोकांचा इथल्या श्रद्धांवर एवढा विश्वास आहे की ते रात्रीच्या वेळी इथे कोणालाही राहू देण्यास नकार देतात। चला आता आपण त्या शापाबद्दल बोलूयात, ज्याच्यामुळे रात्री कोणीही किराडू मंदिरांना भेट देत नाही आणि लोक या मंदिराच्या आवारात राहण्यासही घाबरतात। खरं तर रात्रीच नाही तर दुपारच्या वेळेसही तुम्हाला इथं फारसे लोक सापडणार नाहीत। मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाल्यास ही मंदिरं 11व्या शतकापासून येथे अस्तित्वात आहेत। त्या काळात या ठिकाणाला किराडकोट या नावानं ओळखलं जायचं। सुरुवातीला या किराडकोट परिसरात सुख समृद्धी ही ओसांडून व्हायची, परंतु कालांतराने यास कोणाची तरी नजर लागली, ज्यामुळे या ठिकाणी वारंवार परकीय हल्ले चालू झाले आणि या हल्ल्यांना सामान्य जनताच काय खुद्द राजाही वैतागला। अशा स्थितीत राजा सोमेश्वराने एका ऋषीकडे मदत मागितली। राजाने ऋषींना वचन दिलं की तो त्याची आणि त्याच्या शिष्यांची काळजी घेईल आणि त्या बदल्यात ऋषी किराडू मंदिरांचं व गावाचं रक्षण करतील। राजाच्या आदेशावर ऋषींनी होम हवन करण्यास सुरुवात केली, ज्याच्यामुळे खरंच किराडूचा परिसर समृद्ध झाला आणि सर्वजण गुण्यागोविंदाने राहू लागले। काही काळानंतर ऋषीमुनी तीर्थयात्रेला निघून गेले आणि त्या जागेची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक शिष्य मागे सोडला। ऋषी निघून जातात राजा आणि प्रजा शिष्याला विसरून आपापल्या कामात व्यस्त झाले। त्या दरम्यान अपुऱ्या आहारामुळे त्या शिष्याची प्रकृती खालावली, तो आजारी पडला। अशात त्यानं स्थानिक लोकांकडे मदत मागितली, पण त्यास एका कुंभाराच्या पत्नीशिवाय कोणीही मदत केली नाही। काही दिवस असंच निघून गेलं व एके दिवशी ऋषीमुनी पुन्हा गावी परतले, तेव्हा त्यांना त्या शिष्याची अवस्था पाहावली नाही। त्यांना खूप राग आला आणि याच रागाच्या भरात त्यांनी किराडू व गावाला भयंकर असा शाप दिला। ज्या ठिकाणी माणुसकी नाही, जिथं लोकांची हृदये दगडाची बनली आहेत, ते मनुष्य म्हणून जगण्यास योग्य नाहीत, म्हणून त्यांचं संध्याकाळनंतर दगड होतील दगड। ऋषींनी केवळ कुंभाराच्या पत्नीलाच या शापातून मुक्त केले होते आणि तिला लवकरात लवकर इथून निघून जाण्याचा आणि मागे वळून न पाहण्याचा आदेश दिला होता। मात्र गावाबाहेर जाताना तिने मागे वळून पाहिले, ज्याच्यामुळे तिचंही दगडात रूपांतर झालं।
लोककथेनुसार गावच्या लोकांचं रूपांतर ज्या दगडात झालं होतं ते दगड कालांतराने वाळूमध्ये बदलले. मात्र कुंभाराच्या पत्नीचा दगड आजही मंदिरापासून काही अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो, जो एकमात्र पुरावा या गोष्टींवरती बिलीव्ह करायला भाग पाडतो. खरं तर बारमेरची किराडू ही 11व्या शतकापर्यंत परमार घराण्याची राजधानी होती. परंतु आज किराडूच्या नावानेच लोकांच्या मनात दहशत पसरली आहे. इतके भयानक रहस्य असूनही या मंदिराचं सौंदर्य लोकांना स्वतःकडे आकर्षित करतंच, ज्याच्यामुळे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक खूप लांबून लांबून येतात, पण संध्याकाळपूर्वी इथून निघूनही जातात. इथल्या लोकलच्या मते मंदिराला वाईट शक्तींनी पछाडलेले आहे, तर काही लोक दैवीय शाप मानतात. विशेष म्हणजे इथला गाईडही सायंकाळी मंदिराला भेट द्यायला सरळ सरळ नकार देतो. किराडूचा शाप खरा की खोटा हे पाहण्यासाठी बऱ्याच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर तज्ज्ञांनी इथे इन्व्हेस्टिगेशन परफॉर्म केलंय. यामध्ये इंडियन पॅरानॉर्मल एक्सपर्ट जय आलानी सुद्धा सामील होते. जय आलानीने इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या, ज्या पूर्वीच्या पॅरानॉर्मल एक्सपर्टनी नोटीस केल्या नव्हत्या. जयच्या टीमने मंदिराच्या परिसरात कॅमेराज इन्स्टॉल केले आणि इन्व्हेस्टिगेशनचा सेटअप करून त्यानं रात्रीच मंदिरात पाऊल टाकलं. तो बराच वेळ मंदिरात एकटा होता, तरीही त्याला तिथं कोणतीच निगेटिव्ह एनर्जी फील झाली नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर्सवरती स्ट्रेंज साऊंड डिटेक्ट झाला, परंतु जय आलानीच्या मते हे वीक रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळेही घडू शकतं. शिवाय यासारख्या ओसाड ठिकाणी फ्रिक्वेन्सी वीक होणं हे नॉर्मल गोष्ट आहे. याच्यासोबत जयला मंदिराच्या तापमानात बराच फरक जाणवला, परंतु त्याच्या मते मंदिराचं पिलर्स हे एका विशिष्ट स्टोनपासून बनवलं गेलं आहेत, ज्यामुळे ते दिवसभर गरम राहतात आणि मंदिराचा आतील हिस्सा जिथं धूप पोहोचत नाही ते कम्पॅरेटिव्हली जास्त थंड राहतात. त्यामुळे तापमानात हा फरक जाणवतो. या इन्व्हेस्टिगेशनच्या शेवटी जय आलानीने काही गोष्टी सांगितल्या की यासारख्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये व्हिजिट देणारे लोक पहिल्यापासूनच एक्सपेक्ट करून येतात की आज काहीतरी स्ट्रेंज अनुभव मिळणार म्हणून, किंवा ते आतून आधीच घाबरलेले असतात, ज्यामुळे त्यांचा माइंड नॉर्मल गोष्टींनाही हॉरर गोष्टींशी कनेक्ट करतो, जसं की एखाद्या स्ट्रेंज साऊंडला भूताशी रिलेट करणं किंवा एखाद्या आकृतीला पाहून कोणीतरी पाठला करतंय असा विचार येणं. या सगळ्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनला पाहता किराडूची मंदिरं शापित नाहीत हेच समोर येतं, पण तरीही इथले लोकल्स या शापित गोष्टींवरती विश्वास ठेवतातच, ज्यामुळे मंदिराचा परिसर अजूनही ओसाडच पडला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आवडेल का या मंदिरांना भेट द्यायला ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुढच्या रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.